आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. गड आला पण सिंह गेला. चौथीच्या पुस्तकात असलेली इतिहासातली ही वाक्य अजूनही आठवतात. अजूनही आठवतो त्या नरवीर महापुरुष तानाजी मालुसरे यांचा पराक्रम. आज तोच इतिहास प्रत्यक्ष जगण्यासाठी आम्ही निघालो आहोत सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या सिंहगडावर. नमस्कार मित्रांनो, मी आशू. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे AR09 क्रिएशन. पुरंदरच्या वेळानंतर आपली प्रजा आणि सैन्य वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला. त्यानुसार महाराजांनी 23 किल्ले मुघलांना दिले होते. त्यातलाच एक किल्ला म्हणजे कोंढाणा. परंतु कोंढाणा पुन्हा स्वराज्यात यावा अशी महासाहेब राजमाता जिजाऊ यांची इच्छा होती. कोंढाणा, ज्याला आता सिंहगड म्हणून ओळखले जाते, हा पुणे शहराच्या नैऋत्येला सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर डोंजे गावात असलेला अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक आणि गिरिदुर्ग किल्ला आहे. तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने आणि गड आला पण सिंह गेला या घोषणेमुळे हा गड प्रसिद्ध आहे. गडाच्या पायथ्याशी आम्ही आमची गाडी पार्क केली आणि वर जाण्यासाठी इथल्या लोकल गाडीने जायचा आम्ही निर्णय घेतला. इथे अशा प्रकारच्या जीप सुद्धा अवेलेबल आहेत, पण आम्ही अर्टिगा चॉईस केली. लोकल गाडीची आणि ड्रायव्हरची हेल्प घेण्याचं कारण म्हणजे इथले अनोळखी रस्ते आणि अनएक्सपेक्टेड वळणे. त्यामुळे आम्ही कुठलीच रिस्क घेतली नाही. इथले रस्ते आणि निसर्ग खरंच खूप छान आणि बघण्यासारखं होतं. पावसाळ्यात तर अजून मस्त हिरवळ होत असावी. निसर्गाचा आनंद घेत आम्ही गडावर पोहोचलो. इथून सुद्धा थोडे वर चढावे लागते. आम्ही चढायला सुरुवात केली आणि सुरुवातीलाच मका, कैरी, बोरं, चिंच, भुईशेंगा अशा चटपटीत खाऊंची विक्री करणारे स्टॉल दिसले. त्यांना बघून प्रश्न पडतो की एवढं सर्व इतक्या वर आणत कसे असतील.
कोंढाणा जिंकणे इतके सोपे नव्हते, कारण किल्ला उंच डोंगरावर वसलेला असून तिन्ही बाजूने ताट कडे आहेत. थेट चढाई करणे जवळजवळ अशक्यच होते आणि त्यात उदयभान नावाचा पराक्रमी योद्धा. पण मागे हटेल तो तानाजी कसला. पोटच्या पोराच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन सुभेदार तानाजी महाराजांकडे आले होते. तेव्हा कळाले की कोंढाणा मोहिमेसाठी तयारी सुरू आहे. परंतु मुलाचं लग्न असल्या कारणाने महाराजांनी त्यांना जाण्यास नकार दिला होता. तेव्हा कडाडला छावा आणि म्हणाला, महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. मोहिमेवर गेलेला तानाजी यांनी गड तर घेतला, पण पोराच्या लग्नासाठी पुन्हा आलेच नाही. गड आला पण माझा सिंह गेला. महाराजांचं हे वाक्य आज इतिहासात अमर झालं आणि म्हणूनच कोंढाणा याचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. गड फिरून झाल्यावर आम्हाला लागली भूक आणि इथे एक दोन नाही तर खूप सारे जेवणाचे स्टॉल होते. पण आम्ही एक अशी जागा निवडली जिकडे पिकनिकचा खरा फील येत होता. मस्तपैकी झाडाच्या खाली चटईवर मांडी घालून बसून आम्ही जेवणाचा आनंद घेतला. आम्ही ऑर्डर केलं इथलं स्पेशल पिठलं भाकर आणि त्याचसोबत शेवभाजी, वांग्याची भर आणि कांदा भाजी. त्यानंतर त्यांनी आम्हाला छास आणि मटकामधली फ्रेश दही दिली. जेवण करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. इथे अजून फिरण्यासारखं होतं, पण आम्हाला पुण्यात अजून काही ठिकाणी फिरायचं होतं, त्यामुळे आम्ही इथूनच निरोप घेतला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माए भवानी. मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके, तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माय भवानी.